1 तास लागतो या जायला एका माळानं. तर तुम्हाला आता असलं काय म्हणते तेव्हा भाव ते ड्रायफ्रूट हां ते तसलं बघा तुम्हाला दाखवते मी. तर आता लागलं असेल आपण गेल्या बारीने गेलं तर भाव तवा नव्हता आहे का नाही. आता लागला असं तर तुम्हाला नक्की दाखवीन मी. त्यामुळं मी व्हिडिओ चालू केलाय. लय लांब जायचंय असं माळानं. शिंकी आहे बघ किती काय हां किती शिंकी आहे बघ की. तर शिंगती लोणचं ती सांग म्हणते कितीला. तर असं ना सुद्धा मला सांगून ते काढायचं होतं पण उद्या आता काढायचं. उद्या बी आता मुहूर्त असतो खेपचा. चिंचा 6 वाजतात आम्ही खेपण चिंचा बघ किती मोठ्या त्या. तर कसलं लय आता इथं ड्रायफ्रूट काय म्हणते ते काही येत नाही मला म्हणायला. तर तुम्हाला तिथलं दाखवते आता. याला ड्रायफ्रूट काय म्हणते ते तसलं आहे का खायला तर मग काय पण लावली बरं का. ह्याला काय अजून आलं नाही खावा. त्याला कधी येतं कुठल्या सीझन मध्ये येतं भाव वेळ लागते 5-6 मिनिट लागते. होय तर असं लय मोठं आहे बघा. शेंगाची फोड किती आहे बघ की. तर याला कुठं अजून काय दिसत नाही. मला वाटतं जाताना लागलं असेल मी बघितलं गेल्या बारीनं पण आपल्यापाशी मोबाईल नव्हता. झालं संपलं इथपर्यंतच होतं. आलू बघा आता माळानं त्या जागेला लांब आहे असं. आलं की 1 तासभर लागतंय. बघा मग केकच्या कसल्या डायफ्रूट कढायचं दवा काय कुठे बोललेली कायच नाही ते बघ. चला आलो काम. तर चला आता आम्हाला वर लावायचं ते बांधकाम करते. बघू आता कसे लागते कसे. वर असल्यावरच भारी असते कारण का हे होतं वरच लवकर का सगळे उतरले. आम्ही दोघं मायले कर राहिलो तसं विसरायचं काय का पोट तर उलवली आणि कामं करून उलट ना. घेतो खाली करून झाली आता लागली उतरते आता खाली. केली त्यांनी तरी सुरुवात. बघा टोपी आवली एखादी टोपी असते का हा बघा कुठं जाईल तिथं चेष्टा अशी आहे. काय करायचं काय नाही. बसायला पाहिजे नवीनच. जुगाड कसं आहे बादली फुटली आणि बादलीला त्याला बोळ पाडले म्हणजे आधीच फुटलेलं आहे पण कसं नाही का संपलं. बाहेर डोकं आहे बघा 1 नंबर खतरनाकच. हा जुगाड केले काहीतरी. हा ते माणसं पहिलीच आहे का किती संपत आला अर्धी बाजू संपली का. हा
नाही मला धुवायचं नाही. मी घरी गेल्यावर तर घेते आता मी पण हात पाय धुवून. धुवून म्हणते तर त्यात पाणी जास्त आहे. भारी आहे. तुम्हाला बी अशीच आयडिया करायची असली तर करा. शिका हा दाजी बापूला एकदा असंच. भारी आहे. हे दुपारात जुगाड दुखी धुतलं बघा आता त्यांच्या मनासारखं केलं. पाणी कशाला वायफट घालवता तर संपत आलं. खाली झाल्यावर भाऊचं तोंड बघा कसं. तर भाऊ असंच बसलेला असतात त्या मालकाकडे बघत फक्त मालकाकडे बघत असतात ते. कुठनं येतात तिकडून कुठनं राहतं आहे का नाही असंच असतंय की. मग तेवढं चिता घेते. तर आता कशाची पाय वाट बघत बसला. आता 6 वाजले ते च्या पिऊन जाऊ दे आता. चला मग नाही असं. तर आमच्या उन्हाळ्या पावसाळ्यात टोप्याच आहे त्या. आता थंड वाजायला विनाकर म्हणायला विनाकर गरम आहे. घाण जाते. हाय सगळ्याला नमस्कार. सगळ्याला शुभ सकाळ. सगळ्याला जय भीम जय शिवराय. तर बघा आता आपलं चाललंय सकाळ सकाळ सारवायचं. कसं आहे आज पाडवा. तर सगळ्याला पाडवायच्या खूप खूप शुभेच्छा बरं का माझ्यातर्फे माझ्या परिवारातर्फे. तर लय रात्री चिखलं होतं लवकर उठायचं पण काय करणार. हां हां 2 वाजेपर्यंत नाही बघितला. 12 वाजेपर्यंतच बघितला. तेव्हा तिकडून तर कसं बोलते आहे का सकाळ सकाळ. आणि एक दिवस सुट्टी असल्यावर खूप वाटतं. उठल्या उठल्या आता आपलं म्हणलं सारवून काढावं. तर कसं झाली चूल आपली बघा. तर पहिले माणसं अशीच करत होती. तर आपल्याला अजून किती दिवस सारवायचं आहे काय माहिती. सारवल्याशिवाय बी मजा नाही बरं का. असं आपलं त्याच्यावर आता डाळ ते टाकायची सकाळ सकाळ मस्त पैकी आपलं करायच्या पोळ्या. पण आणि मालकाचा मुहूर्त आहे वाटतं आहे ना. ती टाकायची त्याच्यामुळं मग म्हणलं त्यावर मालक ते येऊस तर सारवून घ्यावं. तर आपण काय गुढी बिडी उभा करत नसते. मेन अजून माणसं आहे ते की महाग. त्याच्यामुळं काय आपण गुढी ते काही उभा करत नाही. झेंडा उभा करतो. आणि घरी बी आमच्या तिकडं झेंडाच असतो या. गुढी काय उभा करत नसते कारण काय करत नाही ते. तर खायचं आता पोळ्या वेळ्या मस्तपैकी. कुठला सण गेला मागचा आता. संक्रांत कुठला सण होता मागचा. होळी आहे ना. तर होळीला ते आपण काय पोळ्या केल्या नव्हत्या. संक्रांतीला बी केल्या नव्हत्या. तर आज करायचं आवर्जून करायच्या पोळ्या. पण आता नाही असं मजा यायची नाही बघायला. तर तुम्हाला म्हणलं पोतारा दिलेला दाखव. हां तर आता सारवून घेणार आहे. थोडं राहिले आता पोतारा द्यायचं. तसलं आणलं पांढरं बटीचं. तर आता ही पांढरं शिपट उमटतं बघा. ही पांढरं शिपटनं हिरवगार शान. कारण का आपण तिथून चूल काढलेली तर हाय. त्याला काय लई करत बसत नाही. आता हे करून
सारवून बरं तर चला तुम्हाला सारवलेला दाखवते व्हिडिओ